Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic, you are learning about the enzymes, and in the last lecture you learn about the enzymes. After that, the nature of enzymes. Now in today's lecture you will learn about the properties of enzymes. So the first property of enzyme is proteinaceous nature. Enzymes means all enzymes are made up of proteins. So all enzymes are basically made up of प्रोटीन्स. जी एन्झाम्स आहेत ती बेसिकली प्रोटीन्सने तयार झालेली असतात. सो दीज एन्झाम्स हॅव प्रोटीनॅसियस नेचर. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. आफ्टर दॅट द सेकंड प्रॉपर्टी इज 3-dimensional कन्फॉर्मेशन. 3D कन्फॉर्मेशन म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते इट हॅज अ 3D फॉर्म बिकॉज it requires the binding site of the substrate. See, all enzymes have specific 3D dimensional conformation. They have one or more active sites. त्यांच्यावरती वन और मोर एकापेक्षा एक किंवा एकापेक्षा जास्त ॲक्टिव्ह साईट्स असतात आणि त्या ॲक्टिव्ह साईट्स सबस्ट्रेट बाइंडिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो दे हॅव वन और मोर ॲक्टिव्ह साईट टू विच सबस्ट्रेट मीन्स द रिॲक्टंट म्हणजे रिॲक्शन होत असताना जे सबस्टन्स प्रोडक्ट फॉर्म करत असतात आणि प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी जे सबस्टन्स रिस्पॉन्सिबल आहे त्यांना सबस्ट्रेट म्हणायचं. मीन्स द रिॲक्टंट त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. रिॲक्टंट कंबाईन्स विथ दॅट बाइंडिंग साईट. सी हियर दिस इज अ सबस्ट्रेट मीन्स द रिॲक्टंट अँड इट बाइंड ॲट अ स्पेसिफिक साईट ऑफ दी एन्झाम्स. आणि त्याला 3D फॉर्म असल्यामुळे 3D स्ट्रक्चर असल्यामुळे अशा ॲक्टिव्ह साईट्स असतात आणि अशा ॲक्टिव्ह साईट्सना हे सबस्ट्रेट काय होतात बाइंड होतात. आणि ही जी बाइंडिंग साईट आहे it is the substrate binding site. Okay, so the point of active site where the substrate joins with the enzyme is called substrate binding site. ही जी साईट आहे त्याला म्हणायचं सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. ओके, देन थर्ड इज द कॅटालायटिक प्रॉपर्टी. Enzymes have a catalytic property, means enzymes like inorganic catalyst and influence the speed of biochemical reactions but themselves remain unchanged. They act as catalyst, means when they take part in a reaction, means they actually not take part in a reaction, they just accelerate the speed of the reaction. रिॲक्शनचं स्पीड वाढवतं. एखादी रिॲक्शन इझिली आणि सहजपणे आणि पटकन होण्यासाठी हे एन्झाम्स रिस्पॉन्सिबल असतात. सो दीज एन्झाम्स आर लाईक इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट अँड इन्फ्लुएन्स द स्पीड ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स. बायोकेमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतात आणि हा जो त्याच्यामध्ये स्पीड वाढवण्यासाठी हे जे रिस्पॉन्सिबल असणारे एन्झाम्स आहेत दीज एन्झाम्स देमसेल्व्स रिमेन अनचेंज. त्यांच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. सी हियर दिस इज अ सबस्ट्रेट, this is an enzyme and this substrate bind at the enzyme active site of the enzyme. This is the active site of the enzyme, and when these enzyme bind with this substrate bind with this enzyme, it forms enzyme substrate complex, and during this complex these enzymes act on this substrate and finally these substrate convert into a product and enzymes get separate from these products. Means here the enzymes remains unchanged. एन्झाईममध्ये कोणताही चेंज झालेला नाही आहे. चेंज कोणामध्ये झाला सबस्ट्रेटमध्ये आणि सबस्ट्रेटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये झालं. After completion of the reaction and release of the product, they remain active to catalyze again. जेव्हा प्रोडक्ट फॉर्म होणार तेव्हा हे एन्झाम्स आहेत ते प्रोडक्टपासून सेपरेट होणार आणि ते तसेच ॲक्टिव्ह राहणार पुन्हा एखादी रिॲक्शन करण्यासाठी. सो अ स्मॉल क्वांटिटी ऑफ एन्झाम can catalyze the transformation of very large quantity of the substrate. स्मॉल क्वांटिटीमध्ये जरी एन्झाम्स असलं तरी लार्ज क्वांटिटीमध्ये ते सबस्ट्रेट लार्ज क्वांटिटीमधल्या सबस्ट्रेटवरती त्यांची ॲक्शन होतच असते. सो फॉर एक्झाम्पल सुक्रेज कॅन हायड्रोलाइज 1 lakh times of sucrose.
सुक्रेज हे सुक्रेजच्या वेटपेक्षा 1,00,000 पटीने जास्त असणाऱ्या सुक्रोजवरती सुद्धा ह्या सुक्रेजची ॲक्शन होऊ शकते. सो सुक्रेज कॅन हायड्रोलाइज 1,00,000 टाइम्स ऑफ सुक्रोज ॲज कम्पेअर्ड विथ इट्स ओन वेट. सो स्मॉल अमाउंट ऑफ एन्झाइम्स रिस्पॉन्सिबल फॉर the action on a large amount of the substrate. Then the fourth property is specificity of action. ह्या वर्डमध्येच आहे specificity. Okay, so the ability of an enzyme to catalyze one specific reaction. एखादी specific reaction कंप्लीट करण्यासाठी एखादं स्पेसिफिक एन्झाइम रिस्पॉन्सिबल असतं. सो द ॲबिलिटी ऑफ अन एन्झाइम टू कॅटलाइज वन स्पेसिफिक रिॲक्शन अँड इसेन्शियली नो अदर इज परफॉर्म्स इट्स ओन मोस्ट सिग्निफिकंट प्रॉपर्टी. म्हणजे एका स्पेसिफिक रिॲक्शनवरती ॲक्शन करण्यासाठी त्याच प्रकारचं स्पेसिफिक एन्झाइम लागतं. सो दे कॅन ॲक्ट ऑन दी स्पेसिफिक रिॲक्शन. देन each enzyme act upon a specific substrate or a specific group of a substrate. म्हणजे एखादं एन्झाइम असेल तर एखाद्या स्पेसिफिक रिॲक्शनवरती जसं ॲक्शन करतं तसंच ते एखाद्या स्पेसिफिक सबस्ट्रेटवरती सुद्धा ॲक्शन करत असतं. फॉर एक्झाम्पल एन्झाइम लायपेज. आणि हे जे लायपेज एन्झाइम आहे, दिस लायपेज एन्झाइम कॅन हायड्रोलाइज ईस्टर बॉन्ड्स विच आर प्रेझेंट बिटवीन द ग्लिसरॉल अँड फॅटी ॲसिड. आता ग्लिसरॉल आहे आणि फॅटी ॲसिड आहे, ते काय फॉर्म करतात? दे फॉर्म अ लिपिड. ओके, सो लिपिडमधले बॉन्ड्स, ईस्टर बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी लायपेज एन्झाइम रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे ते बॉन्ड ब्रेक करायचे असतील तर तिथे लायपेजच एन्झाइम इसेन्शियल आहे, गरजेचं आहे. त्यानंतर ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन फॉर्म करतात. मग ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन फॉर्म करताना त्यांच्यामध्ये पेप्टाईड बॉन्ड फॉर्म होतो. मग असा पेप्टाईड बॉन्ड जर ब्रेक करायचा असेल तर तिथे प्रोटीनेझेस हेच एन्झाइम अप्लाय होतं. म्हणजेच एखाद्या स्पेसिफिक रिॲक्शनसाठी एखाद्या स्पेसिफिक सबस्ट्रेटवरती ॲक्शन व्हायची असेल तर त्याच प्रकारचं स्पेसिफिक एन्झाइम लागतं. ओके, सो दिस इज द स्पेसिफिसिटी of action of the enzymes. This is fourth property. After that, the fifth property is reversibility of action. Reversible means मागे घेणे पुन्हा. मग इथे का होतं तर हे जे एन्झाइम्स आहेत they require optimum temperature, optimum pH. Okay, see here, each enzyme एक्झिबिट्स इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे त्याची मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी एन्झाइमची की जिथे एखादी रिॲक्शन इझिली फास्टली होऊ शकते, अशी जी हायेस्ट ॲक्टिव्हिटी की जेणेकरून सहजपणे प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. सो ईच एन्झाइम एक्झिबिट इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी ॲट अ स्पेसिफिक pH. ओके, दॅट pH इज नोन ॲज ऑप्टिमम pH. म्हणजे एखाद्या रिॲक्शनसाठी सुटेबल असणारा pH की ज्या pHमुळे ते एन्झाइमची ॲक्टिव्हिटी राहते आणि किंवा एन्झाइमची ॲक्टिव्हिटी जास्त असते, असा जो pH त्याला ऑप्टिमम pH म्हणायचं. सो एनी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन pH कॉजेस डिक्लाइन इन एन्झाइम ॲक्टिव्हिटी. मग असा जो ऑप्टिमम pH आहे त्याच्यामध्ये कमी जास्त pH झाला, सपोज तो इन्क्रीज झाला म्हणजेच वाढला, अँड इफ इट इज डिक्रीज तो कमी झाला, तर एन्झाइमच्या ॲक्टिव्हिटीवरती त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे एन्झाइमची ॲक्टिव्हिटी कमी होते. आणि जर सुटेबल pH असेल तर मीन्स ऑप्टिमम pH जर असेल तर एन्झाइमची ॲक्टिव्हिटी प्रॉपरली होते. सी हिअर एन्झाइम पेप्सिन अँड द अनदर एन्झाइम इज एन्झाइम ट्रिप्सिन. दीज टू एन्झाइम्स आर प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम्स. ही एन्झाइम काय करतात? जे प्रोटीन असतं ते डायजेस्ट करतात. म्हणजे आपण जे फूड मटेरियल इनटेक करतो, ते जे फूड मटेरियल इनटेक केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोटीन जे असतं ते जर डायजेस्ट करायचं असेल तर स्टमकमध्ये हे पेप्सिन सिक्रेट होतं आणि त्यासाठी इट रिक्वायर्स 2 pH means acidic pH. Below 7 pH आहे 2 pH, so it requires acidic pH. So in stomach also release the hydrochloric acid. So in stomach while digestion it maintains the acidic pH. So these because of such acidic pH, these pepsin enzyme can act on a protein. Okay,
And the another enzyme is trypsin. This trypsin is also a protein digesting enzyme, and it is present in duodenum, means in the intestine. So is most active at optimum pH of 9.5. मग ट्रिप्सिनसाठी जो ऑप्टिमम pH आहे तो कोणता आहे 9.5, means this pH is alkaline. So these two enzymes, pepsin and trypsin, both are protein digesting enzymes, but their conditions, means their optimum pH is different. Pepsin requires acidic pH and trypsin requires alkaline pH. So both these enzymes require the optimum pH, but pepsin requires acidic pH and trypsin requires 9.5 pH, and at that pH their activity is more. It has the highest activity at a suitable pH. Then the sixth property is temperature. So enzymes are destroyed at higher temperature. As same as that of the pH, these specific enzymes require specific temperature for the action of these enzymes. So this temperature is optimum temperature, and if this temperature get change, and here the temperature change झालं, if it get increase or decrease, their activity will be get decline. त्यांची ॲक्टिव्हिटी काय होऊ शकते, डिक्लाइन होऊ शकते, कमी होऊ शकते. सी these enzymes are destroyed होऊ शकतात, त्यांचं स्ट्रक्चरच बदलून जाऊ शकतं, त्यातले बॉन्ड्स ब्रेक होऊन जातात. सो एन्झाम्स आर डिस्ट्रॉय ॲट हायर टेम्परेचर. सपोज जर टेम्परेचर वाढलं तर एन्झाम्स काय होऊ शकतात, डिस्ट्रॉय होऊ शकतात, मीन्स ॲट अबाउट 60 to 70 degree Celsius. अँड इफ टेम्परेचर गोज बिलो, कमी झालं टेम्परेचर, तर काय होऊ शकतं, ते डिस्ट्रॉय होणार नाहीत, पण दे आर नॉट डिस्ट्रॉयड बट बिकम इनॅक्टिव्ह. पण ते इनॅक्टिव्ह होणार, त्यांची ॲक्टिव्हिटी निघून जाणार, इनॅक्टिव्ह होणार. सो दिस इनॅक्टिव्ह स्टेट इज टेम्पररी. पण ही जी इनॅक्टिव्ह स्टेट आहे ती टेम्पररी आहे. जर आपण परत नॉर्मल टेम्परेचरला आणलं तर त्यांची ॲक्टिव्हिटी सुरू होते. सो अँड द एन्झाम्स कॅन बिकम ॲक्टिव्ह ॲट सुटेबल टेम्परेचर. परत त्याच प्रकारचं टेम्परेचर आपण त्यांना अप्लाय केलं तर त्यांची ॲक्टिव्हिटी होते. सो मोस्ट ऑफ दी एन्झाम्स वर्क ॲट ऑप्टिमम टेम्परेचर बिटवीन 20 degree Celsius अँड 35 degree Celsius. म्हणजे बरेचसे जे एन्झाम्स आहेत त्यांच्यासाठी लागणारं ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे ते 20 degree Celsius अँड 35 degree Celsius. मीन्स इट इज नियरली अबाउट दी रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला आहे, त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरला डायजेशन असेल का असेल तर त्यावेळेस एन्झामची ॲक्टिव्हिटी व्यवस्थित होत असते. सो ऑल दीज 6 आर दी प्रॉपर्टीज ऑफ एन्झाम्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल learn about the nomenclature of enzymes. Okay, thank you.